नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राहुल गांधींनी ठरवलेले नरेंद्र मोदींना चोर. अर्थात ही चोरी कुठल्याही वस्तूची नाही, ना पैशाची, ना सत्तेद्वारे करण्यात येणाऱ्या कुठल्याही अपहाराची. ही चोरी आहे भारतातल्या प्रचंड प्रमाणात असणाऱ्या मात्र आता कमी कमी होत जाणाऱ्या जमिनीची. आणि ही चोरी सुद्धा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रशासनाचा सत्तेचा वापर करून, कायद्या कचाट्यांचा वापर करून आणि सगळ्या प्रकारची सरकारी यंत्रणा वापरून भांडवलशाही भांडवलदारांसाठी होते असा आरोप आहे. सुटाबुटातलं मोदी सरकार चोरी करतंय जमिनीचं, श्रमिकांचं शोषण, दलितांचं शोषण, स्त्रियांचं, आदिवासींचं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचं शोषण करतंय असं राहुल गांधी म्हणतायत. आणि यामुळे आता भाजपाला उत्तर द्यावं लागतंय. मोदी तरी अजून काही तोंड उघडत नाहीयेत, पण हळूहळू राहुल गांधींनी मोमेंटम पकडायला सुरुवात केलेली आहे. आज लोकसभेमध्ये सुद्धा ते म्हणाले की जेव्हा आमचं विधेयक आलं होतं जमीन अधिग्रहणाचं, तेव्हा भाजपतल्याच अडवाणी असतील, सुषमा स्वराज असतील यांनी टाळ्या वाजून त्याचं कौतुक केलं होतं. त्यांच्या काही सजेशन्स आम्ही स्वीकारल्या होत्या. मग अशी काय परिस्थिती निर्माण झाली की शेतकऱ्यांच्या पोटावर आणि जमिनीवरती, पोटावर पाय आणि जमिनीवर हात मारणारा हा कायदा पास करण्याचा प्रयत्न चाललाय आणि अजूनही भाजपकडे याचं उत्तर नाहीये. आपण यावर आज चर्चा करणार आहोत. नरेंद्र मोदींचं सरकार खरंच सुटाबुटातलं चोर सरकार आहे का? पण चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा तो आरोप बघूयात जो राहुल गांधींनी आज लोकसभेत केला. लैंड बिल को लाने में हमें तकरीबन 2 साल लगे और एनडीए सरकार ने कुछ ही दिनों में उस बिल की हत्या कर दी. पहली कुल्हाड़ी उठा के यहां मारी गले पे. कंसेंट क्लॉज जो सबसे जरूरी क्लॉज है, हमने कहा कि अगर गरीब जनता से, किसान से, मजदूर से जमीन ली जाएगी तो उससे पूछ कर ली जाएगी. और आपने कहा नहीं, हम नहीं पूछेंगे. अगर हम जमीन छीनेंगे तो बिना पूछे हम जमीन छीनेंगे. दूसरी कुल्हाड़ी जब गला कटा, लाश नीचे गिरी, तो फिर आपने दूसरी कुल्हाड़ी मारी. आपने कहा सोशल इंपैक्ट असेसमेंट नहीं होगा. हमने कहा कि सोशल इंपैक्ट असेसमेंट होना चाहिए, पता लगना चाहिए किसको नुकसान हुआ, किसको असर हुई जमीन के ले जाने का. आपने कहा नहीं, कोई जरूरत नहीं. हमने कहा कि अगर किसान की, मजदूर की जमीन जाती तो अगर उस जमीन पे 5 साल में प्रोजेक्ट पे कोई प्रोग्रेस नहीं हुई, अगर प्रोजेक्ट चालू नहीं हुआ तो वो जमीन किसान को वापस दी जाएगी. इनके नए बिल में उसको भी रद्द कर दिया गया है. अब क्या होगा? चाहे प्रोजेक्ट बने या ना बने, 10 साल लगे, 20 साल लगे, 50 साल लगे, जमीन किसान को वापस नहीं मिलेगी. इकोनॉमिस्ट आए और वो सोवियत यूनियन पे काम करते थे. क्या शांति आई. वो सोवियत यूनियन पे काम करते तो उन्होंने कहा, मैं सोचता था कि चोर रात को 12 बजे रात को आता है, छुप के आता है और खिड़की के अंबानी का बताया कि अदानी का बताया, किसका बताया? अंबानी का बताया कि अदानी का, किसका बताया? अच्छा, इकोनॉमिस्ट ने कहा, सोवियत यूनियन पे काम करते थे, उन्होंने कहा मैं सोचता था कि चोर रात को आते हैं, छुप के आते हैं, खिड़की के अंदर से कूद कर आते हैं, मगर मुझे पता लगा कि सबसे बड़े चोर खुले दिन में आते हैं, सबके सामने आते हैं और सूट पहनकर आते हैं. तर असं म्हणतायत राहुल गांधी, दिवसा ढवळ्यात चोरी होते आणि चोरी साध्या सुध्या वस्तूची नाही जी कदाचित परत मिळवता येईल, जमिनीची होते, नियमबद्ध पद्धतीने होते. आणि हा चोर अशा प्रकारचा आहे की जो तुमच्याकडनं सही घेतो की माल तुमच्याकडनं घेतलेला आहे आणि तुम्हाला तो परत मिळणार नाहीये ना पोलिसांकडे गेला तरी, कारण पोलीस आणि चोरांची आधीच मिलीभगत झालेली. आपण चर्चा सुरू करूयात. आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार राम कदम, आपल्या स्टुडिओमध्ये आत्ताच आलेले आहेत. ते भाजपची भूमिका मांडतील. आपल्यासोबत राजीव सातव आहेत जे काँग्रेसचे खासदार तर आहेतच, त्याशिवाय नुकत्याच या भूमी अधिग्रहण विधेयकाला होणाऱ्या विरोधाच्या अनुषंगाने जी एक जॉईंट समिती, संयुक्त समिती स्थापन करण्यात आलेली आहे लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांच्या सह, त्याच्यामधले ते स्वतः सदस्य पण आहेत. याशिवाय सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि नेते, निवृत्त न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील आपल्यासोबत पुण्याहून आहेत आणि आपल्यासोबत असतील भूसंपादन विधेयक विषयाचे अभ्यासक
कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक अतुल देऊळगावकर. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी राजीव सातवांकडे जाऊयात. राजीव सातवा आज राहुल गांधींच्या मागेच होते. राजीवजी, का वाटतंय राहुल गांधींना आणि काँग्रेसला की मोदी सरकार नव्हे, हे सरकार चोर लुटारू दरोडेखोरांचं सरकार आहे? प्रसन्नजी, 2013चा जो कायदा पास झाला तो कायदा फक्त काही काँग्रेसनं आणलेला कायदा नव्हता, तर त्याच्यामध्ये त्यावेळेसच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन सुमित्रा महाजन यांच्या कमिटीनं ज्या शिफारसी सुचवल्या होत्या त्याचा अंतर्भाव होता. राजनाथ सिंग जे भाजपचे त्यावेळेसचे अध्यक्ष होते त्यांनी ज्या ज्या सूचना सांगितल्या त्याचा आम्ही समावेश केला होता. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराजांनी त्या काळात ज्या सजेशन सांगितलं त्याचा आम्ही समावेश केला. बरं. आणि सगळ्यांच्या संमतीनं हे विधेयक त्यावेळेस कायद्यात रूपांतर झालं. आणि त्यामुळे जेव्हा सगळ्यांच्या संमतीनं एखादी गोष्ट कायद्यामध्ये रूपांतरित झाली त्याचा वापर पूर्णपणे केला गेला नाही, तो पूर्णपणे अंमलात आणला नाही आणि लगेच तुम्हाला 2 महिन्यात 4 महिन्यात ते बदलावेशा वाटावं लागतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय जमीन घ्यायची नाही असा त्याच्यात उल्लेख होता. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे सगळे निर्णय होते आणि या सरकारनं हे जमीन, ज्या शेतकऱ्याची जमीन आहे ती उद्योगपतींना देण्याचा एक डाव या निमित्तानं रचलेला आणि त्यामुळं कोणाला न विचारता अध्यादेश आणणं आणि त्या अध्यादेशाच्या माध्यमातून कुठलाही संमती न घेता, म्हणजे एखाद्या माणसाला तुमची जागा आम्ही घेतो हे सुद्धा विचारायची आता सरकारला गरज पडणार नाही. मागच्या काळात जर पाहिलं तर महाभारताची युद्ध सुद्धा जमिनीवरनं झाली आणि या सरकारला हे समजत नाही, हे दुर्दैव आहे. राम कदम आपल्यासोबत आहेत. राम कदमजी, काय काँग्रेस आता दिवसाढवळ्यात सरळ सरळ आरोप करतायत मोदी नव्हे चोरांचं सरकार? आपण मुळात एक लक्षात घ्या की ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाकरा नांगल धरणाचं उद्घाटन केलं होतं आणि उद्घाटनाच्या प्रसंगी भाषण करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले होते की भाकरा नांगल धरण जे देशातलं सगळ्यात मोठं त्या काळचं धरण होतं, तर हे धरण नसून हे साक्षात आधुनिक काळातलं मंदिर आहे आणि अशा प्रकारची मंदिरं ही देशभरामध्ये उभारली गेली पाहिजेत. या देशामध्ये 80% जमिनी या शेतकऱ्यांसाठी त्यांची जमीन सिंचनाखाली यावी म्हणून धरणासाठी भूसंपादित होते, ही वस्तुस्थिती आहे. आजही या भारतामध्ये 48.3% फक्त एवढीच जमीन ही सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंचनाचं प्रमाण 16.2% आहे. पण पंजाबमध्ये जर जाऊन पाहिलं तर 98% सिंचनाखाली त्यांची जमीन आहे. मला एक तुम्ही सांगा प्रसन्न, मी याचं रितसर उत्तर देईन मी राजीव सातवांच्या प्रश्नाला, की या देशातल्या शेतकऱ्याला जर त्याची 10 एकर जमीन गेली आणि मार्केटची जी किंमत आहे, बाजारभाव जो काही आहे त्याच्या 4 पट जर त्याला जर मोबदला मिळत असेल, त्याच्या मुलाला तिथे नोकरी मिळत असेल, तर इतकं सगळं सुंदर झाल्याच्या नंतर त्याच्या गावात धरण उभं राहत असेल, त्याच्या गावामध्ये रस्ता होत असेल, त्याच्या गावात शाळा होत असेल, तर काँग्रेस या गोष्टीचं राजकारण करते. हे पूर्णच्या पूर्ण मोदी सरकारला, भारतीय जनता पार्टी सरकारला शेतकऱ्यांचं सगळं हे क्रेडिट मिळेल याच्यासाठी ही सगळी राजकारण ठेवा. एक मिनिट, याच्यावर पुढे मी बोलतो. मुळात लक्षात घ्या, हा कायदा कधीचा आहे? हा कायदा ब्रिटिशांनी तयार केला 1894 साली. म्हणजे काँग्रेस सरकारनं, जे आमचे मित्र राजीव सातव म्हणता आहेत, 120 वर्ष लागली. म्हणजे 2013 साली तुम्ही 120 वर्षाच्या नंतर तुम्हाला जाग येते. म्हणजे 1947 साली हा देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुद्धा कायद्यात बदल झाले नाहीत. 120 वर्षाच्या नंतर 2013 साली हा कायदा युपीए सरकारने केला. त्या कायद्यामध्ये काही पद्धतशीर त्रुटी ठेवल्या. 13 वेगवेगळ्या प्रकारचे कायदे ह्याच्यातून वगळले. प्रसन्न, मला केवळ 1 मिनिट देऊ द्या. कुठले 13 कायदे वगळलेत माहितीये? की ज्याच्यामुळे या देशभरामधल्या 50% जमिनी या भूसंपादित होतात, असे 13 प्रमुख कायदे वगळलेत. सगळ्यात पहिला कायदा ह्यांनी वगळला ज्याच्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला, तो कोळसा खाण जमीन भूसंपादन कायदा, जो 1957चा आहे. दुसरा कायदा ह्यांनी केला, ज्या खाण जमिनी ज्या आहेत त्या संपादनाचा कायदा 1885चा आहे, तो कायदा ह्यांनी वगळला. राष्ट्रीय महामार्ग हा 1956चा कायदा आहे, तो ह्याच्यातून त्यांनी वगळला. अणुऊर्जा कायदा हा 1962चा आहे, तो ह्या भूसंपादनाच्या कायद्यातून त्यांनी वगळला. भारतीय ट्रॉमवेज भूसंपादन कायदा हा 1886चा आहे, तोही यांनी याच्यातून वगळला. रेल्वे अधिनियम कायदा हा 1989चा आहे, तोही तुम्ही वगळलात. त्याच्यानंतर प्राचीन स्मारक आणि पुरातत्व हा जो कायदा आहे हा 1958चा आहे, तोही याच्यातून वगळला.
पेट्रोलियम खनिज संपत्ती जी आहे ती जी पाईपलाईनचा जो कायदा आहे हा 1962चा कायदा आहे, तोही या भूसंपादनामधून वगळला. दामोदर खोळे महामंडळ अधिनियम कायदा 1948चा महत्वाचं तुम्हाला सांगतो. एक साधा प्रश्न शेतकरी नेते विचारतायत राम कदमजी, अर्धा मिनिट आम्ही आणि मार्केट डायरेक्ट डील करू, सरकार मध्यस्थाची दलालाची भूमिका का पार पाडते? तुम्ही कशाला कायदे करतायत? आम्ही कंपन्या येतील आमच्याकडे जमिनी विकत घेतील. फक्त अर्धा मिनिट द्या मला वेळ दिलात, आभारी आहे मी आपला. दामोदर खोरे महामंडळ अधिनियम कायदा 1948चा, विविध अधिनियम कायदा 2003चा, असे वेगवेगळ्या प्रकारचे 13 कायदे, म्हणजे ज्याच्यामध्ये 50% शेतकऱ्यांची जमीन ही भूसंपादित होते, ती जर ह्या काँग्रेस सरकारनं वगळली असेल आणि मोदी सरकारनं या 13 कायद्यामध्ये देशातला 50% शेतकरी हा वंचित राहतो लाभापासून, आणि ती जर आमच्या मोदी सरकारनं, भाजपा सरकारनं त्याला जर या कायद्यामध्ये समाविष्ट करून घेतलं असेल तर काँग्रेसच्या पोटात दुखण्यासारखं काय? ठीक आहे, राजीव सातवांना याचं उत्तर द्यायचंय. त्याच्यापूर्वी सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहे. सदाभाऊ खोतजी, जे स्पष्टीकरण दिलेलं राम कदमांनी पटण्यासारखं आहे? राम कदम साहेब माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांचं दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल त्यांचं मी स्वागत करतो, आणि त्यांना माझी एक विनंती आहे की आमच्या जेवढ्या तुम्हाला घ्यायच्या तेवढ्या घ्या, त्याला आमचा विरोध नाही, पण त्याच्या सदाभाऊ खोत यांच्याकडे आपण जाऊयात. थोडीशी अडचण आहे, काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील, आपण जाऊयात त्यांच्याकडे, त्यांचं उत्तर आपल्याला पूर्ण करून घ्यायचंय. त्यापूर्वी आपण राजू सातव यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. राजीवजी, तुमचं मगाशी राहिलेलं उत्तर आणि आता जे राम कदम स्पष्टीकरण देत आहे ते काँग्रेसला पटतंय का? प्रसन्नजी, कोकण रेल्वे 750 किलोमीटरची जमीन संपादित झाली, एकही लीगल डिस्प्यूट नसताना. हो, महाराष्ट्रामध्ये MIDCने जमीन घेतल्या, कुठलेही मेजर डिस्प्यूट झाले नाहीत. मी यासाठी हे सांगू इच्छितो की जेव्हा शेतकऱ्याला तुम्ही कन्व्हिन्स करताना, शेतकरी स्वतःहून जमीन देतो. शेतकऱ्याला तुम्ही सांगितलं ना की पब्लिक पर्पजसाठी आहे, मला तुझी जमीन पाहिजे, शेतकरी स्वतःहून द्यायला तयार आहे. या देशामध्ये, या राज्यामध्ये मागच्या 50-60 वर्षात ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन झाल्या. पहिली गोष्ट, राम कदम जे आरोप करतायत ना की काँग्रेसने हे लूपहोल ठेवले, राम कदम साहेब माझे फार जवळचे मित्र आहात, आपण दोघं एकत्र आमदार होतो. काँग्रेसनं जो हा कायदा केला, पार्लमेंटच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन सुमित्रा महाजन, ज्या लोकसभेच्या 8 वेळच्या सदस्य आहेत, लोकसभेच्या स्पीकर आहेत, त्यांनी दिलेल्या रेकमेंडेशनवर झालेला कायदा आहे. या देशातली नावाजलेली वक्ता, या देशातली प्रभावी विरोधी पक्षनेता सुषमा स्वराजांनी ज्या ज्या रेकमेंडेशन सांगितल्या त्या सगळ्या रेकमेंडेशनवर केलेला कायदा आहे. तुमचे गृहमंत्री राजनाथ सिंगांनी ज्या ज्या रेकमेंडेशन सांगितल्या, ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख करायला सांगितला, त्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख करून बीजेपीनं पाठिंबा दिल्यानंतर झालेला हा कायदा आहे. आणि नुसतं तेवढंच नाही, तर हा कायदा पास झाल्यावर सुषमा स्वराज असतील, राजनाथ सिंग असतील, सुमित्राताई असतील, या सगळ्यांनी सरकारचं अभिनंदन केलं होतं. माझा प्रश्न हा आहे की ज्या भाजपाचे तुम्ही आज आमदार आहात, त्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर तुम्ही आरोप टाकत आहात की ते वरिष्ठ नेते झोपले होते का ज्यावेळेस आम्ही हा कायदा करत होतो? आणि या कायद्यामध्ये काय तरतूद आहे? या कायद्यामध्ये तरतूद ही आहे की जर रेल्वे मार्ग असेल, जर इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल, तर त्याच्या दोन्ही साईडला 1-1 किलोमीटरची जागा घ्यायची. 1-1 किलोमीटरची जागा घेणं म्हणजे या देशातली 40% जमीन ही अक्वायर करायचा, ही अंबानी आणि अदानींना द्यायची. सातवजी, यातले जे 2-3 मुद्दे ते आता जवळपास स्पष्ट आहेत, जे आपण त्यांच्याकडे घेऊन जाणारच आहोत. मी रामजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, कारण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं लँड ॲक्विजिशन, त्याच्याबद्दलचा सोशल इम्पॅक्ट आणि पैसे, हे अनेक मुद्दे आहेत. ब्रेक नंतर ते मुद्दे घेऊया, त्यापूर्वी छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेक पूर्वी सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, आपला मुद्दा मांडत होते. सदाभाऊ, काय म्हणत होता तुम्ही? राम कदम साहेब हे माझे मित्र आहेत. त्यांनी अगदी तिथीवाईज सगळं सांगितलं की किती सालामध्ये काय झालं, किती सालामध्ये काय झालं. काँग्रेसनं 2013चा कायदा आणला म्हणजे काँग्रेसनंही फार मोठे उपकार केले असं नाही. त्याला एवढीच उपमा देता येईल
की वाल्याचा वाल्मिक झाला आणि ठीक आहे, वाल्याचा वाल्मिक व्हायला काही हरकत नाही, अशी संधी द्यावी लागेल आपल्याला प्रगतीच्या दिशेनं जायचं असेल तर. परंतु राम कदम साहेब ज्या पद्धतीनं सांगत आहेत की हा कायदा एवढा चांगला आहे, तर मुंबईमधल्या झोपडपट्ट्या जर तोडायला किंवा त्याच्यावर जर हातोडा पडायला लागला तर तिथले लोक स्वतःचा जीव रस्त्यावर ओतून द्यायला तयार होतात. म्हणजे झोपडपट्टीची अनधिकृत जागा लोक सोडत नाहीत. आणि इथं जर आम्ही 20 एकर 25 एकर 10 एकर आमचा जमिनीचा तुकडा जाणं म्हणजे काळजाचा तुकडा आहे. आणि मला एक सांगायचं आहे कदम साहेबांना की जमिनी आम्ही देतो, आमचा विरोध नाही. तुम्ही फक्त 25% तेवढाच मोबदला मलबार हिल मधली आम्हाला जागा द्या, कारण आम्ही उदार व्हावं आणि तुम्ही उदार व्हावं. कारण राजा उदार झाला आणि प्रजाचं चांगलं झालं तर एक वेळा आपण असं करूया. मग म्हणजे एका बाजूला की शेतकरी अडाणी आहे, त्याला काही समजत नाही, या पद्धतीनं जर आम्ही कायदा बनवणार असू, बदल जनतेनं का केला? काँग्रेस वाईट होती, काँग्रेस आमच्याशी खऱ्या अर्थानं चांगली धोरणं राबवत नाही, म्हणून काँग्रेसला जनतेनं शेतकऱ्यांनी बदललं. आपण विचारूया तुम्हाला पब्लिक सर्व्हिसेससाठी तुम्ही अशा प्रकारच्या प्राईम लोकेशनच्या लँड घेऊ शकता का? तुम्हाला जमीन परत करायचं याच्यामध्ये प्रावधान नाहीये, सोशल इम्पॅक्टचं असेसमेंट यामध्ये नाहीये, महत्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये आता पीपीपी पण आणलेलं आहे. एवढ्या तरतुदी का ज्या काँग्रेसमध्ये नव्हत्या ज्या तुम्ही आणल्या? सदाभाऊ आमचे मित्र आहेत, चळवळीतले अतिशय शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारे असे तळागाळातले नेते आहेत. मी नम्रपणे एकच सांगेन, उद्या मलबार हिलची जमीन जर शेतकऱ्याच्या धरणासाठी उपयोगी असेल, हॉस्पिटलसाठी उपयोगी असेल, तर हे भाजपचं सरकार पुढे मागे पाहणार नाही, अशी ती कायद्यात तरतूद आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण जाण्यात अर्थ नाही. आमचे मित्र राजीव सातव जे मगाशी आरोप करत होते की सुमित्राताई या कमिटीच्या आम्हाला तेवढी जमीन द्या 25%. नाही सदाभाऊ, राजीव सातव जे मगाशी आमचे मित्र आरोप करत होते, राजीव सातव यांना मी नम्रपणे सांगेन, ते केंद्रामध्ये मोठे नेते आहेत, राहुल गांधींच्या जवळ आहेत. राजीव सातव साहेब, मी मुद्दाम हे पत्र आणलंय, हे पृथ्वीराज चव्हाणांचं पत्र आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुमच्या काँग्रेस गव्हर्नमेंटच्या या कायद्याला विरोध केला होता. त्या काळचे आनंद शर्मा जे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचंही मी पत्र आणलंय. त्यांनीही पत्र लिहून या कायद्याला विरोध केला. केरळच्या राज्याने विरोध केला. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, या कायद्याचं आपण राजू साहेब सांगत होता, या कायद्याला तुमच्या हरियाणाला काँग्रेसचा मुख्यमंत्री भूपेंदर सिंग हुड्डा यांनी तिथल्या शेतकऱ्याला या कायद्याप्रमाणे मोबदला दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मूळ आपण एक लक्षात घेऊया की जॉन एफ केनेडीचं एक फार सुंदर वाक्य होतं. त्याचं वाक्य असं होतं की अमेरिका श्रीमंत आहे कारण अमेरिकेमध्ये चांगले रस्ते आहेत, श्रीमंत रस्ते आहेत. केनेडी असं म्हणाले, खरं नाहीये, अमेरिकेमध्ये सुंदर रस्ते आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. आपल्याला हे ठरवावं लागेल. या देशामधली आजही 30% जनता ही दारिद्र्य रेषेखाली राहते. शेतकरी म्हणतात जमिनीसाठी तुम्ही जरूर घ्या, तुम्ही रस्त्यांसाठी घ्या, तुम्ही त्याच्यासाठी जमिनी घ्या, त्याच्याबद्दल म्हणतायत. तुम्ही पीपीपी त्यामध्ये का टाकताय? रस्ता बनला नाही. तुम्ही अमेरिकेचं उदाहरण देता राम कदमजी, समजा रस्ता बनला नाही तर 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर जमीन परत करण्याची तरतूद का नाही आहे? निश्चितपणे आहे तरतुदी आहेत. पण आता कसं झालं माहिती, आपल्या देशामध्ये कसं झालंय, आता मोदी सरकार येऊन 10 महिने झालं, कुठलाही भ्रष्टाचाराचा पुरावा नाही, काय नाही, तर त्याच्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात बोंब कशी उठवायची म्हणून काँग्रेसवाल्यांचं हे पद्धतशीरपणे शेतकऱ्यांच्या विरोधातलं राजकारण. मला एक सांगा, काँग्रेस नाही, काँग्रेसमध्ये नसलेली काही मंडळी आपल्यासोबत बीजी कोळसे पाटील आहेत. कोळसे पाटील आपण जाऊयात. बीजी कोळसे पाटीलजी, कोळसे पाटीलजी माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? कधी कोळसे पाटीलजी, मी येतो आपल्याकडे. काही तांत्रिक अडचणींमुळे तुमच्याकडे येता येत नाहीये. सदाभाऊ खोतांकडे जाऊन मग पुन्हा राजू सातवांकडे. सदाभाऊ, तुम्ही मगाशी काही मुद्दा मांडत होता? रामभाऊ समर्थन करतायत? नाही, मुद्दा महत्वाचा हे आहे की शेतकऱ्यांची जमीन आपण काढून घेत असताना शेतकऱ्यांचा विरोध हे जे असं काही भासवलं जात आहे की रस्ते कसे होणार. आमचा रस्त्यांना विरोध नाही आहे, आमचा धरणं बांधायला विरोध नाही, आम्ही जमीन द्यायला तयार आहे, संरक्षणासाठी आम्ही जमीन द्यायला तयार आहे. परंतु MIDC साठी, उद्योगपतींच्यासाठी तुम्ही आमची संमती घेतली पाहिजे. आणि राम कदम साहेबांना मला विचारायचं आहे, रस्ता तुम्ही आमच्या जमिनीवर न नेता
ते टोल कोण घेतं? त्या ठिकाणी ज्यांना तुम्ही रस्ता बांधायला देता तो टोल वसूल करतो, त्याची रक्कम वसूल करतो. त्या टोलमध्ये आमचाही हिस्सा ठेवा ना मग. म्हणजे तुम्हाला एवढी शेतकऱ्याची कळकळ आहे तर टोलमध्ये हिस्सा का ठेवत नाही? कारण कदम साहेब तुम्ही वेषांतर करा. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी राजांचा आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांनी हातामध्ये सोन्याचा नांगर घेतलेला होता. वतनदाराची वतनं काढून गरीबाला वाटलेली होती. तुम्ही गावागाड्यात या, शेतकऱ्याजवळ या आणि त्याला सांगा तुझी जमीन काढून घेणार आहे, मग समजेल तुम्हाला त्याच्या भावना काय आहेत. कारण तुम्ही मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये एशीमध्ये राहता, तुम्हाला शेतकरी समजणार नाही. पहिल्यांदा तुमची काय मुंबईत जागा असेल तर गरीबाला अशी दान करा, मी तुमचं स्वागत करायला येतो. बर राजू, आमचे मित्र जे काही पोटतिडकीनं बोलले तसं मी स्वागत करतो आणि त्यांच्या माहितीसाठी सांगतो. जरी करता मुंबईतल्या घाटकोपरमधून मी आमदार असलो तरी मूळचा मी शेतकरी आहे. आजही माझ्या घाटकोपरच्या घरामध्ये तोच खरा प्रॉब्लेम आहे. सगळे मूळचे शेतकरी असतात ते मंत्री बनतात, सगळी शेतकऱ्यांची मुलं मंत्री बनतात आणि शेतकऱ्यांना मारणारे कायदे बनवतात. महाराष्ट्राचा इतिहास, या देशाचा इतिहास. प्रसन्न मूळ मुद्दा असा आहे जे आमचे मित्र म्हणाले त्याच्यावर मी सांगतो की एक लक्षात घ्या, जर हे आपण जमीन भूसंपादन जे सरकार पुढे जाऊन भविष्यात करणार आहे, कुणासाठी करतंय? कुठल्याही खाजगी उद्योगासाठी हे भारतीय जनता पार्टीचं सरकार जमीन संपादन करणार नाही. शेतकऱ्याची 1 इंच सुद्धा जमीन घेणार नाहीये. हे मुद्दाम होऊन बाकीचे सगळे पक्ष याचा राजकीय भांडवल करून भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या उद्योगपतीसाठी ही जमीन घेत नाहीये सरकार. हे सरकार जे जमीन घेत आहे, मी पुन्हा सांगेन, महाराष्ट्रातले अनेक शेतकरी ऐकत असतील, हे सरकार जे जमीन घेणार आहे ते उद्या तुम्हाला धरण बांधून देण्यासाठी घेणार आहे. आणि घेत असताना तिथली तुमची किंमत ₹1,00,000 असेल तर हे सरकार तुम्हाला 4 लाख रुपये. राहुल गांधींना कळत नाही? राहुल गांधींना कळत नाहीये? हे बघा, कधी असं झालंय का की राहुल गांधी कधी असं म्हणणार की वा मोदीजी आपण खूप छान कायदा केला, अभिनंदन? असं होतं का राजकारणात कधी? राजकारणामध्ये कायम विरोध करायचा असतो, कारण त्यालाच राजकारण म्हणतात. त्याच्यामुळे हे केवळ मोदींना बदनाम करण्यासाठी, भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी राम कदमजी तुम्ही फार मोठा दावा करताय. राम कदम फार मोठा दावा करतायत की खासगी वापरासाठी नाही, इथे धरणांसाठी, पब्लिक लोकोपयोगी कामांसाठीच घेतली जाणारी जमीन. राजू सातवजी तुमच्या आरोपातली हवा काढून टाकतायत. मग असं असेल तर प्रसन्नजी, राम कदमांनी पृथ्वीराज चव्हाणांचं पत्र मगाशी दाखवलं. हो, जीएसटीला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विरोध केल्याचं पत्र माझ्याकडे आहे. मग आता मी हा प्रश्न विचारू का की आता जीएसटी हा नरेंद्र मोदी का आणायला लागलेले आहेत? हा पहिला मुद्दा. बरं, आपण दुसरा विषय, त्यांनी सांगितलं की हे काँग्रेसचं, राम कदम साहेब संसदेच्या फ्लोअरवर काल जेटलींनी ऍक्सेप्ट केलेलं आहे की नरेंद्र मोदींची ती भूमिका गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून होती. पहिली गोष्ट, संसदेचं रेकॉर्ड काढून पहा. ठीक आहे, दुसरा मुद्दा, पूर्ण करा. ज्या पद्धतीनं आता तुम्ही सांगता की ही काँग्रेसची भूमिका आहे, राम कदम साहेब ही काय आमची भूमिका नाही. तुम्ही फार चांगले वकील आहात, पण एवढी गेलेली केस तुम्हाला प्लीड करायला आली की तुम्ही ती प्लीड करू शकत नाही आहात. याच्यातला सगळ्यात महत्वाचा विषय, सदाभाऊ बसलेले आहेत. सदाभाऊ काही काँग्रेसचे आहेत का? आज अरविंद सावंतांनी संसदेच्या फ्लोअरवर भाषण केलं. अरविंद सावंत काही काँग्रेसचे आहेत का? शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी भाषण केलं, ते काही काँग्रेसचे आहेत का? अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी भाषण केलं, ते काही काँग्रेसचे आहेत का? भाजप सोडून बाकी सगळेजण ही भूमिका मांडायला लागलेत. हा पहिला मुद्दा. आज दुसरा विषय सांगतो. आज हाऊस सुरू झालं, अर्धे बीजेपीचे खासदार उपस्थित नव्हते, कारण अर्ध्या बीजेपीच्या खासदारांना सुद्धा मनापासून हे कन्व्हिन्स नाही की शेतकऱ्याच्या जमीन कन्सेंट घेत नाही तुम्ही. दुसऱ्याच्या घरात जाताना आपण 10 वेळा बेल वाजवतो, येऊ का नको? दुसऱ्याच्या ठिकाणी जाताना 4 वेळा त्याला विनंती करतो की बाबा तुझ्या प्रिमायसिसमध्ये आम्ही येऊ का नको? कन्सेंटचा सुद्धा क्लॉज तुम्ही ठेवायला तयार नाही. त्या जमीन घेतल्यानंतर त्याचं पुढे काय होणार आहे, आसपास त्याचा काय प्रभाव पडणार आहे, हे असेसमेंट सुद्धा करायची तुमची मानसिकता नाही. आणि तुम्ही सांगताय की नोकरी देणार आहे. 2000 पण सातवजी तुम्हाला एक त्यांचा दावा पटतोय का? सातवजी ते म्हणतात खासगी उद्योगांसाठी नाही, भांडवलदारांसाठी नाही, असं स्पष्ट शब्दात म्हणाले राम कदम. या आरोपाचं, या मुद्द्याचं तुम्ही काय उत्तर देता? त्याच्यामध्ये ज्या पळवाटा काढलेल्या आहेत त्या पळवाटांमध्ये खासगी उद्योग हे डिसाईड करणार सरकार ठरवणार की हा खासगी उद्योग आहे का, हा सरकारी उद्योग आहे का, काय. सगळे अधिकार सरकारला दिलेले आहेत. आणि सरकारच्या मनात आलं की तो खासगी उद्योग, सरकारच्या मनात आलं तो सार्वजनिक उद्योग. अशा पद्धतीच्या पळवाटा त्याच्यामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही शेतकऱ्याची जमीन त्याला न विचारता घेऊ कशी शकता?
अर्थात आपण राजूजी आपण एक छोटासा इथे ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर तुमचे 3 मुद्दे आणि सदाभाऊ खोतांचे सुद्धा 1-2 मुद्दे ज्याच्यातले महत्वाचे आहेत. जमीन न विचारता का, जमीन कशासाठी का कळणार नाही, जमिनीचा मोबदला तुम्ही ठरवणारे कोण, सरकार मध्यस्थ का बनतंय आणि या सगळ्या प्रकल्पाचा परतावा कशा प्रकारे असणार आहे किंवा जमीन परत मिळणार का, राम कदमांना उत्तरं द्यायची आहेत. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मोदी सरकार नव्हे हे तर सुटाबुटातलं चोरांचं सरकार. राहुल गांधींनी आज घणाघाती हल्ला चढवलेला आहे आणि भाजपची पंचायत झालेली आहे. राम कदमांकडे पुन्हा एकदा जाऊयात. राम कदमजी, हे सगळं होत असताना नरेंद्र मोदी का नाही उभे राहत राहुल गांधीला बोलायला? लाज वाटते राहुल गांधी समोर बोलायची की आता आपल्यासोबत काय ज्युनियर आहे? लोकसभेच्या फ्लोअरवरती होऊन दे डिस्कशन. नरेंद्र मोदी का नाही उभे राहत? हे बघा, लोकशाही संसदीय प्रणालीमध्ये एखादी चांगली गोष्ट झाल्याच्या नंतर वास्तविक असं अभिप्रेत. मला एक सांगा, पब्लिक डिबेटला तयार आहे भाजप या विषयावरती? अण्णा हजारेंनी मागणी केलेली आहे, राहुल गांधींनी मागणी केलेली आहे, पब्लिक डिबेटला या, आपण प्रत्येक कॉर्नरला बसूयात आणि डिस्कस करू. या संदर्भामध्ये मला वाटतं आदरणीय गडकरी साहेबांनी, नितीन गडकरी साहेबांनी अगदी जाहीरपणे मीडियाच्या चॅनल समोर सांगितलंय. अगदी देशातल्या सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत कागद पेपर घेऊन त्यांनी या विषयावर चर्चेला यावं. ठामपणे, सक्षमपणे ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहेत. अशा पद्धतीनं गडकरी साहेबांनी. काँग्रेसकडनं काय रिप्लाय आला तुम्हाला या डिस्कशनसाठी? मुळात कुणीही आलेलं नाही. फक्त एका चर्चेला दिग्विजय सिंग आले होते. ती टाइम्स नाव चॅनलला ती चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये अगदी पूर्ण देशभरातल्या लोकांनी पाहिलं की दिग्विजय सिंग यांच्याकडे काहीही उत्तरं नव्हती. गडकरी साहेबांनी अगदी मुद्देसूदपणे की काय काय कलम आहे, कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या हिताचे. एक लक्षात घ्या तुम्ही प्रसन्न, की काँग्रेसवाले किंवा बाकीचे लोक जे भासवण्याचा प्रयत्न करतायत की हे शेतकऱ्यांच्या विरोधाचं आहे. अगोदर काय होत होतं, या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा अवकाळी पाऊस झाला किंवा शेतकऱ्याचं नुकसान झालं तर नुकसान झाल्याच्या नंतर जर 30% नुकसान झालं, 50% नुकसान झालं तरच या देशभरामध्ये आपण त्याला नुकसान भरपाई देत होतो. पहिल्यांदा ऐतिहासिक निर्णय मोदी साहेबांनी केला, भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केला की या देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याचं जर समजा 10 एकर शेत असेल पण 3 एकर शेत जरी त्याचं जर 30% जरी त्याचं नुकसान झालं तो थोडासा वेगळा विषय ठरेल. आपण सध्या लँड ऍक्विजिशनवरच येतो. मी लँड ऍक्विजिशनच बोलतो. अशा प्रकारचे बारीक बारीक निर्णय जरी असले तरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आहेत. आणि हा निर्णय ज्यावेळेस अंमलात येईल, हा कायदा आणि बंधन नाही ना, कुठल्याही राज्याला हा कायदा त्यांनी स्वीकारलाच पाहिजे असं काहीच बंधन नाही. काँग्रेसची जी राज्य आहे त्या राज्यांना राहुल गांधींनी सांगावं की मी स्वीकारू नये. तुम्हाला मी मगाशी म्हणालो, अहो राहुल गांधींच्याच राज्याचा मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा त्यांनी 2013चा कायदा नव्हता स्वीकारला. हे राजीव सातव यांनी जाऊन सांगावं राहुल गांधींना, का नाही स्वीकारला? राजीव समोरासमोर राजीव सातवजी, याला काय उत्तर आहे? प्रसन्नजी, मुद्दा आहे की जर तुमचा कायदा, तुम्ही जे बिल आणलंय ते इतकं बरोबर आहे तर मग आज जॉईंट कमिटीकडे ते बिल कशासाठी पाठवलं? तुमचा एवढा चांगला तुम्ही शेतकऱ्याच्या हिताचा विषय केलेला आहे तर नरेंद्र मोदींसारखा एवढा जबरदस्त पंतप्रधान जो कधी कोणासमोर झुकत नाही, आज सरकारला का बरं झुकावं लागलं? आज बिल जॉईंट कमिटीकडे का बरं पाठवावं लागलं? तर तुमचं सगळंच खरं आहे, तुमचं सगळंच योग्य आहे. लोकसभेमध्ये तर तुम्हाला बहुमत आहे, तुम्हाला काय गरज आहे जॉईंट कमिटीकडे पाठवायची? तुम्ही जॉईंट कमिटीकडे यासाठीच पाठवलं की त्या बिलांमध्ये अनेक त्रुटी आहेत, हे तुम्हाला मान्य आहे. तुम्ही जॉईंट कमिटीकडे यासाठीच पाठवलं की या देशातला शेतकरी जागा झालेला आहे आणि आता या जागा झालेल्या शेतकऱ्याला फेस करणं आता सरकारला शक्य नाही, याची हिट्स सरकारच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जॉईंट कमिटीकडे पाठवलं. काय याच्या आधीची बिलं तुम्ही जीएसटी काय जॉईंट कमिटीकडे पाठवलं नाही? काय याच्या आधीची बिलं तुम्ही काल ब्लॅक मनी काय जॉईंट कमिटीकडे पाठवलं नाही? आणि हेच बिल का जॉईंट कमिटीकडे पाठवताय? याचं कारण हे आहे की या देशातल्या शेतकऱ्याला तुम्ही फसवू नाही शकत. पण एक मुद्दा इकडे मी राजीव सातवजी तुमच्याकडे येण्यापूर्वी सदाभाऊ खोतांसाठी. सदाभाऊ खोतजी, एक असं दिसतंय की शेतकरी संघटना, शिवसेना पण असेल की या विषयावरती एक वेगळ्या भूमिका घ्यायला लागलेल्या आहेत. शेतकरी संघटनेचा पुढचा याबद्दलचा आक्षेप काय असणार आहे? तुमच्या मागण्या काय, काय नेमके याच्यामध्ये बदल करावेत या अधिनियमामध्ये? कदम साहेबांना या ठिकाणी मी विनंती करेन, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या भावना पोहोचवा
की पहिल्यांदा तुम्ही ज्या पद्धतीनं प्रचार करत आहे की जमिनी जर शेतकऱ्यांच्या आम्ही नाही घेतल्या तर पायाभूत विकास आणि सुविधा आपल्याला मिळणार नाही. तर मी आजही सांगतो की रस्त्यासाठी जमीन घ्यायला आमचा विरोध नाही, सरकारी हॉस्पिटलसाठी आमचा विरोध नाही, सहकारी शिक्षण संस्थांच्यासाठी आमचा विरोध नाही, धरणांच्यासाठी आमचा विरोध नाही. आमचा विरोध एवढा आहे की एमआयडीसीच्या नावाखाली जमीन घेऊन उद्योगपतींना देणार आहे. तिथं शेतकऱ्यांची तुम्ही संमती घ्या आणि दुसऱ्या बाजूला ज्या जमिनी तुम्ही काढून घेता त्या 6 पट देणार आहे का 10 पट, मला त्याच्यावर मला जायचं नाही. मी कदम साहेबांना परत एक वेळा सांगतो, आमची 40 गुंठ जमीन तुम्ही घ्या आणि त्याच्या बदलामध्ये मलबार हिलला फक्त 5 गुंठ जमीन द्या, म्हणजे 35 गुंठ तुम्हाला जमीन आम्ही अशीच द्यायला तयार आहे. मी कदम साहेबांना एवढं सांगेन की या महाराष्ट्राचा इतिहास, देशाचा इतिहास असा आहे, विनोबाजी भावेंनी भूदान चळवळ या देशामध्ये चालवली, लाखो एकर जमीन शेतकऱ्यांनी दिली. जर आम्हाला पटलं तर आम्ही तुम्हाला जमिनी द्यायला आम्ही स्वतःहून पुढे येऊ, परंतु किमान आमची जमीन घेत असताना तुम्ही किमान आम्हाला विचारा. आणि मी हात जोडून विनंती करतो, पण सदाभाऊ 70% शेतकऱ्यांची परवानगी आहे त्यामध्ये, सदाभाऊ 70% शेतकऱ्यांची परवानगी आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? नाही, 70% शेतकऱ्यांनी संमती दिली तर घ्या असं आमचं मत आहे. मग तेच म्हणतायत, परवानगी ती 70% काँग्रेसच्या काळामध्ये अधिक याच्यापेक्षा जास्त होती, भाजपने थोडी कमी केली आणि 70% शेतकऱ्यांची परवानगी ग्राह्य धरली आहे. मग आता अजूनही तुमचा आक्षेप आहे यावरती? नाही, तशा पद्धतीचं जर नोटिफिकेशन निघालं असेल तर कदम साहेबांनी मला दाखवावं, मी त्याचं स्वागत करीन. शेतकऱ्यांची जर संमतीची अट असेल तर ती शेतकऱ्याच्या संमतीची अट काढून टाकलेली आहे. त्या उद्योगपतीने घेतलेली जमीन जर 5 वर्षामध्ये ती जर डेव्हलपमेंट केली नाही, उद्योग नाही उभा केला, तर ती जमीन परत शेतकऱ्याला त्याची अट काढून टाकलेली आहे. कारण पूर्वी शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत, त्यांच्या जमिनीवर शिक्के पडलेले आहेत, उद्योग उभा राहिलेले नाहीत. लाखो एकर जमिनीचा यापूर्वी गैरवापर झालेला आहे, त्याची खऱ्या अर्थानं चौकशी व्हायला पाहिजे. पूर्वीची शिल्लक जमीन आहे ती उद्योगपतींना दिली गेली पाहिजे. आणि जर आता नॅशनल हायवे आणि रेल्वेच्या दोन्ही बाजूच्या जमिनी 1-1 किलोमीटर जर तुम्ही काढून घेणार असाल तर या देशामध्ये मग जमीन राहील किती? मग आज शेतकऱ्यांना तुमच्या जमिनी पाहिजेत, सदाभाऊ तुमच्या जमिनी पाहिजेत, सगळ्या शेतकऱ्यांच्या पाहिजेत, कारण त्या बाकीच्या जमिनी संपत आलेल्या आहेत. आपल्यासोबत आता बीजी कोळसे पाटील आहेत, आपण बऱ्याच काळ त्यांच्याकडे जाऊ शकलो नव्हतो. कोळसे पाटीलजी काय आक्षेप आहेत नेमके? भाजप एक कायदा आणायचा प्रयत्न करते, काँग्रेसने पण आणला होता थोडेसे बदल करून, मग लोक चळवळींचे तुमच्यासारखी मंडळी का विरोध करतायत? बोला. खरं म्हणजे एक सापनात तर दुसरा नागनाथ आहे. बरं, ही जी जमीन आहे ही नैसर्गिक संपत्ती पुन्हा निर्माण होणार नाही. माझ्या सगळ्या मी बांधवांना तुमच्या मार्फत विनंती करतो की मला पण जमीन द्यायची नाही. कारण जे तुम्ही आता आम्हाला सांगताय, जे आता बघा 5 राज्यामध्ये 5,72,793 एकर जमीन संपादित केली, त्यापैकी 2,55,471 एकर जमीन शिल्लक आहे, पडून आहे, वापरलीच नाही. महाराष्ट्रामध्ये 57% जमीन अक्वायर केली, पडून आहे, वापरली नाही. बरं, अशा प्रकारे जर आकडेवारी बघितल्या तर उलट बघ कसं आहे, उलट हे दर दिल्ली मुंबई कॉरिडॉर साठी एक बाजूने 1 किलोमीटर घेणार म्हणजे किती घेणार माहितीये? बाधित क्षेत्र होणार आहे 4,36,486 चौरस किलोमीटर. बरं, आणि त्यातले किमान 3,90,000 हेक्टर जमिनीचं संपादन होणार आहे. आमच्या देशामध्ये फक्त 18,20,00,000 हेक्टर जमीन शिल्लक आहे, ही जमिनी लागवडीखाली आहे. आणि अशा जर जमिनी आता तुम्ही आमची लोकसंख्या नाही, पण कोळसे पाटीलजी सरकार तुम्हाला 2 प्रश्न विचारते. सरकार तुम्हाला 2 प्रश्न विचारते की एक, तुम्हाला विकास हवाय का? 2, शहरीकरणाच्या आजच्या प्रक्रियेमध्ये नाहीतरी शहराच्या बाजूच्या जमिनी आता सुद्धा येणे करून लगेच 2-2 वर्षामध्ये तिकडे प्लॉट पडून बिल्डिंग बनतात. आणि 3, नाहीतरी हा व्यवहार होणारच आहे, तर तो सरकारच्या माध्यमातून झाला तर अडचण काय? तुम्हाला विकास हवाय की नको? एक गोष्ट आहे की विकासाची व्याख्या आम्ही ते सांगतो. छोट्या जमिनी आहेत ज्यांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. कोळसे पाटीलजी, 1.5 एकर मध्ये आता सगळा खेळ चाललेला आहे. मग अशा जर का मोठे प्लॉट घेऊन एक मोठ्या मल्टी सिटीज बनत असतील, इंडस्ट्रियलाइज एरिया तयार होत असेल आणि शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळत असेल असं सरकार म्हणतंय, तर बीजी कोळसे पाटलांना काय प्रॉब्लेम आहे? प्रसन्न, प्रॉब्लेम एवढाच आहे की आतापर्यंत किती नोकऱ्या मिळाल्या, किती जमिनी घेतल्या आणि किती लोक उद्योग झाले, याची आकडेवारी तुम्ही आम्हाला सांगायला वेळ द्या, आम्ही सांगतो तुम्हाला. बरं, कारण ही नोकरी
हे गुंताप आहे. तुम्हाला कॉम्पेन्सेशन हे 100% थाप आहे, कारण हे 4% कॉम्पेन्सेशन देणार, 4 पट. अरे जमिनीची किंमत दाखवतात कोण पेपरावर? काय दाखवतात? त्यांना माहिती स्वतः कदम जमिनी घेतात की नाही? बरं, काय किंमत दाखवतात आणि काय स्टॅम्प भरतात. त्यामुळे 4 पट म्हणजे मूळ किमतीच्या पेक्षा कमी आहे. बरं. दुसरी गोष्ट अशी की एकदाच गेलेली जमीन, ज्यांच्या जमिनी गेल्यात, आमच्या ह्या बहिणी ज्यांनी जमिनी घेतल्या त्यांच्या घरी भांडी घासतायत. त्यामुळे पहिली गोष्ट आम्हाला जमीन द्यायची नाही. दुसरी गोष्ट अशी द्यायची असेल तर आमची जी जमीन आहे ती आमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला घेता येणार नाही. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल तर तुमच्या विरुद्ध आम्ही मरेपर्यंत आंदोलन करणार. बरं, पण कोळसे पाटीलजी, आता तुम्ही इतका असा जर का अशी भूमिका घेतली कोळसे पाटीलची, तर शहरं वाढणार नाहीत, जिकडे सध्या शेतकऱ्यांची, ग्रामस्थांचीच मुलं जिकडे सेटल होत आहेत त्यांच्यासाठीची घरं बनणार नाहीत, गुंतागुंतीचा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा कोळसे पाटलांच्या मुद्द्याला उत्तर तर द्यावं लागेल राम कदमांना आणि काही प्रमाणात काँग्रेसला सुद्धा, कारण काँग्रेस या विधेयकाच्या अगेन्स्ट नाहीये, त्या तरतुदींच्या अगेन्स्ट विरोधात आहेत. ब्रेक नंतर राजू सातव, सदाभाऊ खोत आणि कोळसे पाटील. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. मेरी बेटी, मेरी सबसे बड़ी दौलत. हमारे यहाँ सब कुछ है, पर वो छोटी सी छोटी चीज की अहमियत समझती है. दूसरों का दुख दर्द बांटना उसकी फितरत, और साधारण चीजों में खुश हो जाना उसकी आदत. कहां ढूंढूं उसे जो इसे समझ पाए और हमेशा खुश रखे. एलीट मैट्रिमोनी ने हमारी इस चिंता को समझा और मिलाया अर्जुन से. एलीट मैट्रिमोनी, an exclusive matchmaking service from Bharat Matrimony. केसांचा विरळपणाचा तावतोय, टक्कल पडतोय का? गेलेले केस पुन्हा उगवा फक्त 65,000 रुपयात. सादर आहे रिचफील केशरोपण. लंडनचं तंत्रज्ञान. कापणे नाही, टाके नाहीत, व्रण नाही. विशेष सवलत फक्त 65,000 रुपये. त्वरित कॉल करा 1800-200-5677. रिचफील हेयर एंड स्कैल्प क्लिनिक. कैंट आरओ है डॉक्टर्स का रेकमेंडेड नंबर 1 वाटर प्यूरिफायर. IMSC प्रमाणित कैंट आरओ का पानी बॉइल्ड पानी से भी सेफ है. कैंट देता है सबसे शुद्ध पानी. मला आयुष्यात एकदा स्त्री म्हणून जगायचं आहे. मला मिठीत घे. तिच्यासाठी तू मित्रापेक्षा पहिल्यांदी बॉक्स 0 उघडूया मस्ती. बॉडी लागली पाजरू, पंख्या तू कर काहीतरी सुरू. आम्ही तुम्हाला विचारतो आहोत की व्हॉट इज दिस. आता अशा भयंकर उन्हाळ्यापासून आराम तर फक्त सिम्फनी एअर कूलरच देऊ शकतो, जो पंख्या एवढ्याच विजेमध्ये देतो जबरदस्त कूलिंग. सिम्फनी, सो कूल इज दिस. पहली बार कुछ नया ट्राई करने में थोड़ी हिचकिचाहट तो होती है. पहली बार वाइफ को लॉन्जरे गिफ्ट करनी हो या लॉन्जरे की ऑनलाइन शॉपिंग करनी हो, नॉट बैड. पर वीजा डेबिट के एडवांस्ड सिक्योरिटी फीचर्स आपके ऑनलाइन पेमेंट्स को रखें फुल्ली प्रोटेक्टेड. वीजा, एवरीवेयर यू वांट टू बी. आज नो गैस वाला ड्यू लगाऊं? गैस नो गैस, व्हाट नॉनसेंस. परफॉर्मेंस भी जरूरी है ना. लेयर वाटर गर्ल. लेयर वाटर गर्ल क्लासिक कलेक्शन. सिर्फ क्लियर फ्रेग्रेंस. बेटो, मम्मी ने बोला था ना दीवारें खराब मत करना, सुनते नहीं हो तुम. आपसे भी शुक्ला अंकल ने कहा था बंगला बनवाते समय डॉक्टर फिक्सिट से वाटर प्रूफिंग जरूर करवा लेना. छिटकी वाला देखिए. हाँ? और ये बाथरूम देखा आपने? सुनते नहीं हो. दोबारा सुन लो. घर बनवाते वक्त वाटर प्रूफिंग के लिए सिर्फ डॉक्टर फिक्सिट इस्तेमाल करना. ओके बेटा. रोज मालिश केल्याने कोंडा आणि गळत्या केसांसारख्या समस्या मुळापासून गायब. मयुरी हेअर ऑइल, केसांना देई नैसर्गिक चमक फक्त 15 दिवसात. बॉडी लागली पाजरू, पंख्या तू कर काहीतरी सुरू. आम्ही तुम्हाला विचारतो आहोत की व्हॉट इज दिस. आता अशा भयंकर उन्हाळ्यापासून आराम तर फक्त सिम्फनी एअर कूलरच देऊ शकतो, जो पंख्या एवढ्याच विजेमध्ये देतो जबरदस्त कूलिंग. सिम्फनी, सो कूल इज दिस.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुटाबुटातलं मोदी सरकार चोर सरकार आहे का, राहुल गांधी विचारतायत. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. ब्रेकपूर्वी सगळ्यांनी आपापले मुद्दे मांडलेले आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला आता समप घडवून आणायचं आहे. कोणाचे काय आक्षेप आहेत आणि सरकार पक्षाचं त्यावरती काय विधान आहे. कोळसे पाटलांपासून सुरुवात करूयात आणि मग बाकीच्यांकडे. कोळसे पाटीलजी, आता बघा, युनोने परवा 6 महिन्यापूर्वी ठराव केलाय की छोट्या मालकाच्या जमिनी आहेत त्या सगळ्या एकत्र करा. ऐकू येतंय का? हो, एकत्र करा, त्या शेती करा. शेतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हे दुसरे कोणी देत नाही आम्हाला. एक दुसरी गोष्ट अशी की ही जी जमीन आहे ही पुन्हा निर्माण होणार नाही म्हणून ही जमीन कोणी विकू नये असं आमचं सगळ्यांना मागणं आहे. दुसरी गोष्ट अशी की शेतीची जमीन, पिकाची जमीन कुठल्या परिस्थितीत घेता कामा नये. आम्ही त्याच्यात जुना आणि नवीन कायद्यामध्ये 10 मुद्दे काढलेले आहेत. हे जे सांगताना कदम एकही मुद्द्याला उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला बोलायला देत नाही की पहिली गोष्ट असेसमेंट जी आहे, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. अरे जो 12 बलुतेदार कुठे जाणार? तो तिथला पानपट्टीवाला, बिडीवाला, काडीवाला कुठे जाणार त्या गावातला? तुम्ही एखादी गावाची गावं उद्ध्वस्त करायला निघालेला आहात. ज्याला जमीन नाही त्याला कोण विचारणार आहे? हे म्हणून मी म्हणतो की एक 10 ते 12 कोटी आदिवासी, 10 ते 20 ते 22 कोटी दलित आणि 20 ते 22 कोटी मुस्लिम यांना वारस कोण आहे? 90% शेतकरी 1 हेक्टरच्या आत आहेत. त्यांना वारस कोण आहे? या सगळ्यांचं म्हणजे जो 60-70 कोटी लोकांसाठी हे कोणी हे नागनाथ स्थापनात दोन्ही काम करत नाहीत. आणि म्हणून या 60-70 कोटींनी विचार केला पाहिजे. जी गुंठावर 2 गुंठे, आम्हाला आता मानसी किती येते? 10 गुंठे ते 20 गुंठे जमीन येते. ही जमीन तुम्ही उद्योगाला दिल्यानंतर हे 130 कोटी लोकांचे तोंड तुम्ही कशी भरणार? तोंड कशी भरणार? 130 कोटी लोक आहेत. म्हणून जुना कायदा ठीक आहे, बरा होता, कारण बऱ्याच गोष्टी त्यांनी बघितल्या होत्या. पण नवीन कायद्यात मोदीने त्या सगळ्यांना बाजूला सारलेलं आहे आणि त्या नवीन गोष्टी ज्या आल्या कायद्यात घातल्या. ठीक आहे, कोळसे पाटलांचं म्हणणं आहे कायदा नको, जमीन देणार नाही कारण जमीन मुळात कमी आहे आणि शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय जमिनी घेणार नाही. एक हा मुद्दा मात्र फार महत्वाचा जो मला राजीव सातवांना विचारायचा आहे. राजीव सातवजी, तुम्ही या कायद्यातल्या काही तरतुदींच्या विरोधात आहात का? कोळसे पाटील म्हणतात त्याप्रमाणे शेत जमिनी, पिकाऊ जमिनी मुळातच घ्यायच्या नाहीत या मुद्द्याचे आहात. कोणाच्या बाजूने आहात तुम्ही? 2013चा जो कायदा पास झालेला होता त्या कायद्यानुसार भूसंपादन झालं पाहिजे. म्हणजे काय की त्याच्यामध्ये संमती असली पाहिजे. म्हणजे काय, त्याचं असेसमेंट झालं पाहिजे आणि शेतकऱ्याची संमती असेल तरच जमिनी घेतल्या पाहिजेत. ही आमची पहिली भूमिका आहे. दुसरी भूमिका, 2013ला तुम्ही भाजपवाल्यांनी त्याला सपोर्ट केला. आता मोदी सांगतात आमची चूक झाली. माझ्याकडे भाजपाचं घोषणापत्र आहे. त्या घोषणापत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की किसानों के हित का संरक्षण किया जाएगा, गैर कृषी भूमि का वैज्ञानिक तरीके से ही अधिग्रहण होगा. म्हणजे कृषी भूमीचं अधिग्रहण नाही, गैर कृषी भूमीचं अधिग्रहण करू असं भाजपचा जाहीरनामा सांगतो. आणि हे सरकार येत्या 10-11 महिन्यामध्ये कशा पद्धतीनं बदलतं, किती खोटारडं सरकार आहे या निमित्ताने समजतंय. आणि शेतकऱ्याच्या वाट्याला काही लागू द्यायचं नाही, शेतमजुराच्या हाताला काही लागू द्यायचं नाही, हा या सरकारचा अजेंडा आहे. आणि काँग्रेस हे खपून घेणार नाही. दिवसा ढवळ्या चोरी आहे, 10 लाखाचा सूट घालून केलेली चोरी आहे. ठीक आहे, हा मुद्दा तर घ्यायलाच पाहिजे राम कदमांकडे. त्यापूर्वी सदाभाऊ खोत, तुमची थोडक्यात कमेंट. जेटीपी मध्ये जर उद्योगाचा वाटा बघितला तर तो 20% आहे, शेतीचा 13% आहे. पण रोजगार निर्मितीमध्ये जर आपण बघितलं तर शेतीचा वाटा हा 50%पेक्षा जास्त आहे आणि उद्योगाचा वाटा हा 20% आहे. त्यामुळे जमिनी काढून घेतल्यामुळे रोजगार वाढतो हे कुठेही असं आतापर्यंत दिसून आलेलं नाहीये. आणि म्हणून सरकारनं जमिनी काढून घेत असताना की सर्वसंमतीचा जे काही कायदा होता तो कायदा जसाच्या तसा ठेवावा. कारण शेतकरी आज आत्महत्या करत आहे. नक्कीच त्याला आपण धीर देण्याच्या ऐवजी तो त्याला सगळ्यांच्या बोलण्याचा, मान्यवरांच्या बोलण्याचा अर्थ एकच आहे, शेत जमिनीवरती डल्ला का? राम कदमचे सूट बूट घालून शेत जमिनीवरती डल्ला का? मग खायचं काय भारतीयांनी? कोट्यावधी कार्यकर्त्यांच्या अपार कष्टामुळे, अविरत परिश्रमामुळे हे मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आलंय. हजारो लोकांनी, लाखो लोकांनी याच्यामध्ये अविरत परिश्रम केलेले. त्याच्यामुळे हे आलेलं सरकार, अनेक वर्षाच्या नंतर पहिल्यांदा आलेलं हे सरकार निश्चितपणे या देशातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आलंय. आज जर धरणं बांधली गेली नाही त्या 5 वर्षात, 5 वर्षाच्या नंतर हेच काँग्रेसवाले विचारतील मोदी सरकारने धरणं का नाही बांधली. जर रस्ते झाले नाहीत तर हेच काँग्रेसवाले विचारतील मोदी सरकारने रस्ते का बांधले नाहीत. आता ते रस्ते बांधावेत, कुणासाठी बांधतो? शेतकऱ्यांसाठी. धरणं कुणासाठी बांधायचे? शेतकऱ्यांसाठी. हे खरं आहे
याच्या आधी जेव्हा जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या तर शेतकऱ्यांचा त्याचा मोबदला दिला गेला नाही. 20-20, 30-30 वर्ष या देशातला शेतकरी तो मोबदला मागण्यासाठी भांडत राहिला. पण हे मोदी सरकार त्या शेतकऱ्याच्या जमिनीपेक्षा 4 पट अधिक त्याला मोबदला देणार आहे, त्याच्या मुलाला नोकरी देणार आहे, मगच पण त्याला ती जमीन द्यायची नसेल तर काय? जमीन द्यायची नसेल तर काय? आणि मूळ मुद्दा आहे की त्याच्या हितासाठीच ती जमीन आपण घेतो. बरं, म्हणजे सरकारने ठरवून टाकलेलं, जर समजा दुष्काळ पडतोय, शेतकऱ्याच्या हिताचं सरकारने ठरवून टाकलेलं. एका ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात का दुष्काळ आहे म्हणून, बरं, मग तिथे दुष्काळ पडू नये म्हणून आपण धरणं बांधायची नाहीत का? मग धरण बांधण्यासाठी जमीन घेत असू तर ते काय चुकीचं? आणि जमीन नुसती घेत नाही होत आपण, जमीन घेत असताना त्याला 4 पट मोबदला देतो. दोघांच्या बाजू आहेत, दोघांच्या बाजू आहेत. हा मुद्दे सगळे इकडे संपलेत असा दावा एबीपी माझा पण करणार आहे. दोघांचे बाजू आहेत. शेत जमीन घेऊच नका असं एकीकडे एकटोक गाठतायत कोळसे पाटील, तरतुदींमध्ये बदल करा असं काँग्रेस म्हणतायत, आणि एकीकडे भाजपचे म्हणतात की या आमच्या कायद्यासह पुढे गेलं पाहिजे. पण हे खरं आहे विकास, मग त्याला आता कोणी कशाही नजरेने बघा. काहीतरी नवीन घडवायचं असेल तर काही गोष्टींचे बदल व्हावे लागतील, पण ते कसे व्हावे लागतील? त्या विकासाला मानवी चेहरा असेल का? तर तो नक्की असलाच पाहिजे, आणि ती भूमिका आपण सगळ्यांनी मांडलीच पाहिजे. त्यासाठी ही छोटीशी चर्चा आपण इथे घडवून आणली. आपल्याला कोळसे पाटील, राजीव सातवजी, सदाभाऊ खोत आणि राम कदमांनी वेळ दिला, पण त्यांचे आभार मानूयात. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.